मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर तुम्हाला सर्वोच्च शिखरावर पोचायचं असेल, कोणत्याही नेत्याला, तर एक गुण त्याच्याकडे असा लागतो, की जो गुण त्या नेत्याचं सगळ्यात मोठं भांडवल ठरू शकेल. अगदी जर आपण 1995 पासूनचा विचार केला, तर 1995 ला मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे कोणता गुण होता? तर त्यांच्याकडे हजरजबाबीपणा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी स्वामीनिष्ठा होती बाळासाहेब ठाकरेंबद्दलची, ती तर त्यांच्याकडे होतीच. त्यानंतर आपण येऊया ते नारायण राणेंकडे. प्रचंड आक्रमकता होती आणि त्या आक्रमकतेच्या जोरावर कोकणाच्या लाल मातीतला एक तरुण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला. त्यानंतर विलासराव देशमुख हे स्वतः अत्यंत हुशार आणि चतुर असे मुख्यमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे पुन्हा एकदा स्वामीनिष्ठ. शरद पवार म्हणजे या संपूर्ण राजकारणाचा जो काही अर्क आहे तो जर एका रसायनामध्ये कुठले असेल तर त्या रसायनाचं नाव आहे शरद पवार. पृथ्वीराज चव्हाण, की ज्या चेहऱ्याला किंवा ज्या मातीला कोणताही आकार दिला तर जी माती बनेल तिचं नाव होतं पृथ्वीराज चव्हाण. अशोक चव्हाण, पुन्हा एकदा संधी साधत किंवा अचूक वेळेला संधी मिळवणारा आणि थेट स्वामीनिष्ठ असलेला असा मुख्यमंत्री. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस म्हणजे कुशाग्र बुद्धी आणि मुख्यमंत्री पदाचं सगळं मटेरियल. त्याच्यानंतर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे, चेहऱ्यावरचा साळसूदपणा. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा जर आपण विचार केला तर संयम आणि धाडस यांचा मिलाप म्हणजे एकनाथ शिंदे. आता मी हे सगळ्या मुख्यमंत्र्यांची वैशिष्ट्य तुम्हाला का सांगितली, तर संयम आणि धाडस याच्यामध्ये एक आणखी त्यांच्याकडे जो गुण आहे तो आहे सोशिकपणा. प्रचंड सोसण्याची आणि संयमी वृत्ती असलेले एकनाथ शिंदे हे सध्या प्रचंड चिडचिडे झालेत आणि त्यांच्या या चिडचिडेपणाचाच फायदा त्यांच्या विरोधकांनी उचलायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना प्रश्न पडलाय की शिंदे चिडचिडे का झाले. शिंदे चिडचिडे का झालेत याच सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर थेट जातंय मातोश्रीपर्यंत. काय आहे हा सगळा मामला मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, ज्या वेळेला आम्ही माध्यमांमधली मंडळी काम करत असतो, पत्रकारिता करत असतो, त्यावेळेला आम्हाला दिवसभरात अनेक नेते भेटत असतात. ते नेते कधी मोठे असतात, कधी छोटे असतात, कधी लोकप्रिय असतात, कधी ते कोशातले असतात. गेल्या जवळपास 33-34 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक नेते मला बघता आले, अनुभवता आले. मग अगदी मनोहर जोशींपासून, बाळासाहेब ठाकरेंपासून, आनंद दिघेंपासून ते अगदी आजच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांपर्यंत. या प्रत्येक नेत्याचं मी यथाशक्ती आकलन करण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांचा आणि माझा व्यक्तिगत स्नेह आहे हे आता लपून राहिलेलं नाही आणि मी ते लपवतही नाही. अनेक आमच्या माध्यमांमधल्या लोकांना एक सवय आहे की आपले संबंध लपवायचे, पण त्याच वेळेला होतं असं ते लपवता लपवता ते तुमचे अधिक लक्षणीय पद्धतीने दिसून येतात. मी असं काही करायच्या भानगडीत जात नाही. पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी मला दिसत असतात मी निष्पक्षपणे त्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आता बघा, ज्यांना कॉमेंट्स करताना बुद्धीचा स्तर नाहीये ते लोक जे काही करतात त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण जे टाइम महाराष्ट्राचे प्रेक्षक आहेत ते खूपच जाणकार आहेत, अभ्यासू आहेत आणि विचारपूर्वक ते कॉमेंट्स करत असतात. आणि अशा कॉमेंट्सवर आपण नक्कीच व्यक्त होऊ शकतो किंवा लक्ष देऊ शकतो. सध्या एकनाथ शिंदे प्रचंड चिडचिडे झालेत. आणि याचं कारण काय, तर याचं कारण मी आपल्याला सांगतो की मागची विधानसभा जी आहे त्या विधानसभेचा जर संपूर्ण कॅम्पेनचा फेस कोण होता, तर ते होते एकनाथ संभाजी शिंदे. पक्षाला घवघवीत यश मिळालं, महायुतीला घवघवीत यश मिळालं. शिंदेंना असं वाटलं होतं मी पुन्हा मुख्यमंत्री होईल, पण तसं काही झालेलं नाहीये. ते मुख्यमंत्री झाले नाहीयेत. आता प्रश्न आला की शिंदेबरोबर भाजपने दगाबाजी केली का, तर त्याचं उत्तर होय असं पण आहे आणि त्याचं उत्तर नाही असं पण आहे. मित्र हो, ज्या वेळेला 105 आमदार होते भाजपकडे त्यावेळेला 40 आमदार घेऊन येणाऱ्या शिंदेंना भाजपने मोठ्या मनानं मुख्यमंत्री केलं. आणि आतापर्यंत म्हणजे गेल्या 40 दशकातला शरद पवारांनंतरचा सगळ्यात कुशाग्र, जागरूक, धूर्त, चाणाक्ष माणूस उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेच्या हाताखाली काम करत होता.
त्या माणसाचं नाव होतं देवेंद्र गंगाधर फडणवीस. मित्र, मी आपल्याला सांगतो की ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली 30 जून 2022ला, त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी डबडबलेल्या डोळ्यांचा देवेंद्र फडणवीस ज्यांनी पाहिलेला आहे त्यांच्या बंगल्यामध्ये, त्या लोकांनी मला सांगितलंय की देवेंद्र फडणवीसांना शिंदेच्या हाताखाली उपमुख्यमंत्री होण्याचं दुःख किती होतं. नुकतंच विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की एक मुख्यमंत्री हाच सगळ्यात महत्वाचा, बाकी मंत्र्यांचं काही काम नाही, त्यांच्या निर्णयाला तितकं महत्व नाही. हे ते का बोलले, तर हे ती जी सल होती त्या सलीमधून, ते जे शल्य होतं त्यातून व्यक्त झालेलं ते विधान आहे. आता एकनाथ शिंदे यांचे जे काही खासदार आहेत ते दिल्लीमध्ये काम करतायत. महायुतीतला पक्ष आहे, एनडीए मधला पक्ष आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहाना ते सपोर्ट करतायत. त्यामुळे दिल्लीला शिंदेचं जाणं येणं असतं. आता शिंदेचं शक्तिस्थान काय आहे तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. जी गोष्ट नारायण राणेंची होती तीच गोष्ट एकनाथ शिंदेची आहे. नारायण राणेंचं शक्तिस्थान काय होतं? आता मी सध्या कोकणात आहे आणि नारायण राणे हा उल्लेख इथे आला नाही तर शिवसेनेचा जो काही मुख्यमंत्री पदाचा प्रवास आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. नारायण राणेंचं शक्तिस्थान हे होतं की ते प्रचंड शिवसेना प्रमुखांवर देवा इतकी श्रद्धा ठेवणारे गृहस्थ होते. ती नुसती श्रद्धा होती का, तर त्याच्या जोडीला त्यांचं जे काही आक्रमक वागणं आणि आक्रमक धोरण हे जे काय होतं ते कोणालाही नाडायचे, पण त्याच वेळेला ते कामही तेवढंच करायचे. आणि साहजिकच खर तर क दर्जाचा एक नेता शिवसेना प्रमुखाने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवला, पण त्या क दर्जाच्या नेत्याने बघता बघता A+ कॅटेगरी कधी गाठली हे अनेकांना कळलं नाही. हे नारायण राणेंचं वैशिष्ट्य होतं. एकनाथ शिंदेचं वैशिष्ट्य काय आहे, तर प्रचंड संयमी आणि सोशिकपणा आणि त्याच वेळेला थेट आपल्या बॉस बरोबर संपर्कात असणं. आता 17 तारखेला एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते. दिल्लीत गेल्यानंतर ते कोणाकोणाला भेटलेत बघा. ते भेटलेत अमित शहांना, कारण अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचा दोस्ताना, यांची यारी ही खूपच लक्षणीय आहे. त्यानंतर ते भेटलेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना. त्यांनी आपल्या खासदारांची बैठक घेतली, का तर ते शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. साहजिकच अधिवेशनाच्या काळात आपल्या खासदारांना चार्ज करणं, त्यांना ग्रूमिंग करणं, त्यांना विश्वास देणं, त्यांना उत्साहित करणं हे त्यांचं काम आहे. त्यामुळे ते तिथे गेले होते. ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटलेत आणि त्याचबरोबर भाजपच्या काही महत्वाच्या नेत्यांना भेटलेत. बघा, हा हा संपूर्ण माहोल शिंदेंनी दिल्लीत जाऊन तापवला आणि सिन्नरमध्ये अशोक खरातला सकाळी सकाळी उचलला. आता याला का उचलला, तर याला उचलला कारण शिंदेच्या शिवसेनेतले बरेच लोक या अशोक खरातच्या संपर्कात होते. आता अशोक खरातवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे. मी मुंबईत पोहोचतोय आणि त्यावरचा आणखी एक व्हिडिओ मी काहीतरी करणार आहे. तो मी नक्की तुम्ही बघण्यासाठी उत्सुक असाल याची मला खात्री आहे, कारण आपल्या इतकी आतली बातमी खूपच कमी लोकांनी दिलेली आहे. तर या अशोक खरातला 18 तारखेला उचललं. हा झाला एक मुद्दा. आता दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेची प्रचंड गोची केलेली आहे आणि दीपक केसरकरांचं या अशोक खरात बरोबरचं उठबस्ट करणं आणि त्याच्याबरोबरचं वावरणं हे शिंदेंना अडचणीचं ठरणार आहे. कारण त्यांनी काय सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, तर 39 जणांची यादी आहे की जे अशोक खरातकडे जायचे. हे का बोलतायत केसरकर, तर केसरकर हे असे ग्रस्त आहेत की ज्यांच्यावर शिंदेंनी किती विश्वास ठेवायचा याचा विचार शिंदेंना करायला लागेल. मित्रहो, ज्या दिवशी दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणात वावरणाऱ्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी स्नेह असलेल्या एका व्यक्तीने एकनाथ शिंदे यांना दुपारी मेसेज पाठवला आणि त्यांना सांगितलं की दीपक केसरकर जे काही करतायत ते पक्षापेक्षा स्वतःच्या कल्याणाची गोष्ट करतायत, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. शिंदेंनी त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं. गेले काही काळ शिंदेच्या बाबतीत एक गोष्ट सातत्यानं घडते. ती काय घडते, तर शिंदे हे प्रचंड चिडचिडे झालेत. स्वाभाविक आहे, त्यांना असं वाटत होतं की आपल्या नेतृत्वाखाली जर निवडणूक लढली गेली तर आपण पुन्हा मुख्यमंत्री व्हायला हवं.
राज्यात रोज सुगी नसते, राजकारणात नसते, व्यवसायात नसते आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी याचा विचार करायला हवा. आता शिंदेंचं नेटवर्क कशात आहे? तर शिंदेंचं नेटवर्क याच्यात आहे की अनेक लोक, रिक्षावाला असो, हमाल असो, साधा ड्रायव्हर असो, ठेलेवाला असो, तो शिंदेंवर प्रेम करतो, शिंदेंना इनपुट देतो. मग पोलीस कॉन्स्टेबल असो, कृषी अधिकारी असो, पोस्टमन असो, अंगणवाडी सेविका असो, याचं कारण असं आहे की मी शिंदेचं राजकारण आणि त्यांचं लोकांबरोबर इन्व्हॉल्व्ह होणं पाहिलेलं आहे. जर डीन एकनाथ शिंदेबरोबर बोलतोय तर वॉर्डबॉय पण एकनाथ शिंदेच्या संपर्कात असतो, त्यांच्याकडे माहिती येत असते. ही माहिती काय येते तर शिंदे शांतपणे ऐकून घेतात. आता झालंय असं की शिंदे झालेत प्रचंड चिडचिडे. आता बघा, उद्धव ठाकरेंची कार्यकाळ संपलेला आहे विधान परिषदेचा. उद्धव ठाकरेंना जर पुन्हा भवनामध्ये यायचं असेल, विधिमंडळामध्ये यायचं असेल, तर त्यांना एकनाथ शिंदेची मदत लागणार आहे. मग त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा, अशा पद्धतीचं वक्तव्य एका शिंदेच्या खासदाराने केलं होतं. त्या खासदाराचं नाव आहे नरेश गणपत म्हस्के. आणि या या खासदारावरती नंतर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक सोशल मीडियावर यथेच्छ धुलाई करत होते, अगदी आई बहिणीपर्यंत शिव्या देत होते. पण झालं असं की या खासदाराच्या मदतीला कोणीच आलं नाही. आता हे का आलं नाही तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी 2 माणसं काम करतायत किंवा 3-4 माणसं काम करतायत, त्याच्या व्यतिरिक्त जे काही लोक आहेत ते मी भलं आणि माझं राजकारण भलं, माझा खिसा भला, माझा गल्ला भला, बाकी तुम्हाला जे करायचंय ते करा, अशा पद्धतीत शिंदेच्या शिवसेनेमध्ये अनेक जण वावरताना दिसत आहेत. मुंबईत शिंदेंना सेटबॅक बसला. अजूनही मुंबईच्या संदर्भातली बैठक ना सरचिटणीस असलेल्या किंवा जनरल सेक्रेटरी असलेल्या राहुल शेवाळेंनी घेतली किंवा ना इतर कोणी घेतली. मला जी विश्वसनीय माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार जे लोक पराभूत झाले त्यांना पक्षाकडून फोनही साधा गेलेला नाहीये की तुम्ही का हरलात, तुम्हाला कोणी हरवलं, तुमचं काय चुकलं. मित्र हो, हे का झालेलं आहे तर शिंदे चिडचिडे झालेले आहेत. त्यांना सतत राग येतो, ते पटकन कोणावर तरी रागावतात. आणि मित्र हो, राजकारणात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की राज ठाकरे यांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते शीघ्रकोपीपणामुळे झालेलं आहे. सतत लोकांवर रागावणं आणि लोकांवर कावणं याच्यातून त्यांच्याकडे येणाऱ्या माहितीचा सोर्स थांबला. जे काही त्यांचे 2-3 लोक जे आहेत तेच फक्त त्यांचं भाषण तयार करतात, तेच त्यांना इनपुट देतात आणि त्यामुळे राज ठाकरेंचं जे काही व्हायचं ते झालेलं आहे. आता शिंदेचं तसं होऊ नये यासाठी त्यांना विचार करावा लागणार आहे. आता हा विचार का करावा लागणार आहे? शिंदे चिडचिडे झालेत याची कल्पना शिंदेच्या विरोधकांना आलेली आहे. शिंदेच्या विरोधकांना आलेल्या कल्पनेनुसारच मोहित कंबोज यांच्या मुलीच्या मिश्काच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे पोचलेले होते. मित्र हो, मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांच्या सावलीपेक्षा सावली आहे. म्हणजे जितका देवेंद्र फडणवीसांचा विश्वास, प्रेम आणि पाठिंबा हा मोहित कंबोजला जितका आहे, मला नाही वाटत महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्या एका व्यक्तीला असेल. हा, नागपूरमधली एक व्यक्ती असं खाजगीमध्ये सांगत असते की देवेंद्रजींचं जे काय आहे ते सगळं मला माहिती आहे, मी त्यांचा अत्यंत जवळचा आहे. पण आपण विश्वास ठेवा, मी महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अनेक मंत्र्यांच्या, नेत्यांच्या, उद्योगपतींच्या अँटी चेंबर मधली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर मधली माहिती सांगतोय की मोहित कंबोज यांच्या इतका देवेंद्र फडणवीसांना जवळचा कोणी नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो की काही दिवसांपूर्वी आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचं लग्न झालं. या लग्नाला जयपूरला हे लग्न होणार होतं आणि तिथे सगळ्या मान्यवरांना घेऊन जाण्याची एक व्यवस्था करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीसांनी त्याला विरोध केला आणि ते म्हणाले, हा काही जो शोषापणा आहे हा काही करू नका, मोजक्या लोकांना तिकडे घेऊन जा, उरलेल्या लोकांना मुंबईत स्वागत समारंभाला बोलवा. त्यानुसार प्रसाद लाड यांच्या घरचं ते कार्य पार पडलं. त्या कार्याला, रेडिओ क्लबमध्ये झालेल्या त्या स्वागत समारंभाला इतकी गर्दी झाली होती की त्या गर्दीमध्ये जेवणाच्या व्यवस्थेचे पूर्ण 3:13 वाजले होते. शर्मिला राज ठाकरे यांनी त्या लग्नाला जाऊन त्या संध्याकाळचं जेवण दादरच्या जिप्सी या हॉटेलमध्ये केलं. 2 IAS अधिकाऱ्याने सुद्धा त्या लग्नाला जाऊन दादर मधल्याच एका मराठमोळ्या उपहारगृहामध्ये रात्रीचं जेवण केलं. हे मी आपल्याला का सांगतोय तर आपल्या बरोबरच्या लोकांवर देवेंद्र फडणवीसांची इतकी पकड आहे. आता मोहित कंबोज यांच्या मुलीच्या मिश्काच्या 16व्या वाढदिवसाला ज्या वेळेला आदित्य ठाकरे पोचले आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या परवानगीशिवाय पोचलेले नाहीयेत.
मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीसांची रीतसर परवानगी घेतली आहे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांना आमंत्रण दिलेलं आहे. हे आमंत्रण मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे ज्या लहजामध्ये आणि ज्या अटायरमध्ये आणि ज्या पद्धतीमध्ये मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला पोचले होते, ही एक छोटी गोष्ट नाहीये. तिथे वाढदिवसाचा केक कापला गेलेला आहे. आता उद्धव ठाकरेंनी पंचपक्वानांची तयारी केलेली आहे आणि अधिकाधिक एकनाथ शिंदे यांना चिडचिड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे आता भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेले आहेत. आणि याच सगळ्या गोष्टींवर जर एकनाथ शिंदे विजय मिळवू शकले नाहीत, त्यांनी त्यांचा चिडचिडेपणा जर दूर केला नाही, आपल्या जवळच्या लोकांवर रागावणं आणि जे काही त्यांच्या अवतीभोवतीचे चट्टेपट्टे आहेत त्यांच्यावरतीच विसंबून राहणं, हा जर त्यांचा गुण त्यांनी सोडला नाही, तर राज्यातला एक सगळ्यात मोठा आणि सगळ्यात चांगला क्राऊड पुलर नेता, की जो खऱ्या-खुऱ्या अर्थानं लोकनेता होऊ शकतो, त्याचं अगणित स्वरूपात नुकसान करण्यासाठी काही मंडळी पुढे सरसावलेली आहेत. आदित्य ठाकरे यांचं आमंत्रण आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठीचं रेड कार्पेट ही एकनाथ शिंदे यांच्या चिडचिडेपणाला पराकोटीला नेण्याची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेला बळी पडायचं की नाही हे एकनाथ शिंदे यांनी ठरवणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, एकनाथ शिंदे यांच्यासारखा संयमी आणि सोशिक नेता चिडचिडा करण्यासाठी, तो सतत कावला राहण्यासाठी, नैराश्येत राहण्यासाठी भाजपनं तयारी केली आहे का? आदित्य ठाकरे यांना मोहित कंबोज यांनी निमंत्रित केलं किंवा त्याने आपल्या कार्यक्रमाला मुलीच्या वाढदिवसाला त्यांना आमंत्रण दिलं म्हणून राज्यातल्या राजकारणामध्ये सोशल मीडियावर जे काही वॉर सुरू आहे ते फडणवीसांच्या मर्जीशिवाय झालंय असं आपल्याला वाटतंय का? आज राज्यामध्ये अधिकाऱ्याची बदली असू द्या किंवा इतर कोणतीही मोठी राजकीय गोष्ट असू द्या, जवळपास अर्धा डझन पक्षांमधले प्रमुख निर्णय हे देवेंद्र फडणवीस करतायत. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो. आणि मग अशा दिवसांमध्ये एक आदित्य ठाकरे नावाचा शिवसेनेचा नेता जर मोहित कंबोज यांच्यासारख्या निकटवर्तीय व्यावसायिकाच्या किंवा उद्योगपतीच्या घरी जर वाढदिवसासाठी जात असेल इतक्या पराकोटीच्या राजकीय विरोधानंतर, तर ते देवा भाऊच्या परवानगीशिवाय झालंय का? मित्र हो, ही एकनाथ शिंदे यांच्या अग्निपरीक्षेची नांदी आहे. आता यासाठी कशा पद्धतीत सामोरं जायचं याचा निर्णय शिंदेंनी घ्यायचा आहे. शिंदे जर आपल्या जवळच्याच लोकांवर कावत राहिले, वैतागत राहिले, चिडचिडेपणा करत राहिले, तर मात्र त्यांच्या संपूर्ण त्यांचा जो USP आहे, संयम आणि सोशिकपणा, त्यालाच धक्का पोचू शकेल. आणि जेव्हा तुमच्या बलस्थानाला किंवा शक्तिस्थानाला धक्का पोचतो त्यावेळेला आतापर्यंतच्या मोठ्या मुख्यमंत्र्यांचं किंवा नेत्यांचं काय झालं ते एकनाथ शिंदे यांचं होऊ नये असं वाटणारा एक खूप मोठा वर्ग महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या मराठी मनांमध्ये आणि जनांमध्ये उपस्थित आहे. त्या सगळ्यांसाठी एकनाथ शिंदे यांना पुढच्या इनिंगसाठी कामाला लागावं लागेल. दिल्लीतल्या प्रत्येक भेटीनंतर एकनाथ शिंदे यांना सेटबॅक देण्याची एक व्यवस्था सुरू झालेली आहे. आदित्य ठाकरे हे त्या व्यवस्थेतलं किंवा हे त्या प्रक्रियेतलं एक पुढचं प्रकरण आहे. आगे आगे देखो होता है क्या. मित्रांनो, या संपूर्ण सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला जरूर या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण टाइम महाराष्ट्राशी कनेक्ट राहा. धन्यवाद.